नमस्कार. या धड्यातला पुढचा आणि शेवटचा पॉइंट आहे वर्तुळखंड किंवा सेगमेंट ऑफ अ सर्कल. आता वर्तुळखंड कशाला म्हणतात ते आपण बघूया. एखादं वर्तुळ काढलेलं असेल तर त्याला जीवा कशी काढायची, म्हणजे कॉर्ड म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. तर समजा एखादी इथे कॉर्ड काढली आहे, ए बी ही कॉर्ड आहे, जीवा आहे. तर या ए बी या कॉर्डने हा वर्तुळाच्या ह्या भागाने व्यापलेला जो काही भाग आहे, हा सगळा हा रेखांकित केलेला जो काही भाग आहे त्याला म्हणतात वर्तुळखंड. आता ह्या वर्तुळखंडाचा आपल्याला एरिया म्हणजे वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काय असतं, त्याचा फॉर्म्युला काय असतो ते बघायचंय. आता या वर्तुळखंडाचा फॉर्म्युला बघायचा झाला तर भाग कसा आहे बघा, की ही जीवा आणि हा वर्तुळाचा हा कर्व जो आहे, आर्क किंवा वर्तुळ कंस आहे, तर वर्तुळ कंस आणि ही जीवा ह्यांच्या मध्ये असलेला भाग म्हणजे वर्तुळखंड आहे. त्रिज्या म्हणजे आपल्याला काय ते माहितीये, वर्तुळ पाकळी म्हणजे आपल्याला काय माहितीये, वर्तुळ पाकळीचा एरिया म्हणजे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ कसं काढायचं हे आपण आधी बघितलेलं आहे. तर ह्या सगळ्याचा आधार घेऊन आपण वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ कसं काढायचं म्हणजे त्याचा काय फॉर्म्युला आहे तो आपण इथे बघणार आहोत. तसं डायरेक्ट इथे आता आपल्याला ह्या भागावरनं कसं एरिया कसं क्षेत्रफळ काढायचं लक्षात येणार नाही, कारण हा कुठल्याही त्रिकोण, चौकोन, काटकोन म्हणजे अशा कुठल्याही आकृतीत बसत नाही. त्यामुळे आपण इथे वर्तुळ पाकळीचा आधार घेणार. मग वर्तुळ पाकळी म्हणजे काय असते, की ही त्रिज्या असते ती अशा पद्धतीने जोडून हा जो भाग झालेला असतो त्याला वर्तुळ पाकळी म्हणतो आपण. म्हणजे समजा ह्या त्रिज्या आपण जोडल्या, हे सेंटर आहे, केंद्र आहे, वर्तुळ केंद्र ओ आहे, ए बी ही जीवा आहे, तर ओ ए आणि ओ बी या काय होणार आहेत, त्रिज्या होणार आहेत, त्याला आपण आर म्हणूया. ही आर होणार आहे, ही पण आर होणार आहे. आता ओ ए बी याला आपण काय म्हणतो, वर्तुळ पाकळी. त्यामुळे वर्तुळ पाकळी कुठली असणार आहे, वर्तुळ पाकळी कुठली असणार आहे, आपण कशी लिहितो वर्तुळ पाकळी, आधी सेंटर लिहितो, डॅश काढतो आणि मग ह्या कंसाचं जे नाव असेल ते ए. तर वर्तुळ पाकळी ए ओ बी ही जर दिलेली असेल तर त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं आपल्याला माहिती आहे, त्याचा फॉर्म्युला आपण याच्या आधी बघितलेला आहे. तर त्याच्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला या वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे ते बघायचे. आता बघितलं तर ओ ए बी म्हणजे हा सगळा एरिया आहे, हा सगळा व्यापलेला एरिया आहे. म्हणजे कुठला साधारण ही जर डायग्राम घेतली तर असं येते, ओ असा आहे, ए बी आणि हा इथे कंस आहे म्हणजे कर्व आहे. तर ही वर्तुळ पाकळी आहे आणि ह्याचा एरिया कसा काढायचा हे आपल्याला माहिती आहे. आता वर्तुळखंड म्हणजे काय, तर हा भाग आहे कुठला, हा ए आणि बी आणि ह्याच्यामध्ये असलेला हा त्याला वर्तुळखंड. ह्याचा एरिया काढायचा तर आपल्याला असं करता येईल की ओ ए बी ही जी वर्तुळ पाकळी म्हणजे ओ ए बी हा सगळा भाग, त्या भागाचा एक एरिया म्हणजे त्या भागाचं क्षेत्रफळ काढायचं आणि त्याच्यातनं हा जो भाग आहे म्हणजे ओ ए बी हे बघितलं तर हा त्रिकोण तयार झालाय, ट्रायंगल आहे. तर ह्या ट्रायंगलचं जे काही क्षेत्रफळ आहे, एरिया आहे, तो आपण जर मायनस केला म्हणजे काय, पूर्ण ह्या एरियामधून ह्या ट्रायंगलचा एरिया मायनस केला की आपल्याला वर्तुळखंडाचा एरिया मिळणार आहे. तर ह्या पद्धतीने आपण सूत्र तयार करणार आहोत किंवा बघणार आहोत एरियाचं, कुणाच्या, तर वर्तुळखंडाच्या एरियाचं म्हणजे क्षेत्रफळाचं. तो कसा येणार आहे, ओ ए बी या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळी म्हणजे सेक्टर, या सेक्टरचा एरिया मायनस या ट्रायंगलचा ओ ए बीचा एरिया. पण ओ ए बीचा एरिया कसा काढणार, त्याला पाया गुणिले उंची लागतं ना, म्हणजे बेस लागतं, हाईट लागते. तर हाईट म्हणून आपण समजा ह्या बाजूवर किंवा ह्या बाजूवर समजा लंब टाकला, या किंवा ह्या बाजूवर का, कारण ही जी बाजू आहे ओ ए ही आपल्याला माहिती आहे, इथे ओ ए बरोबर किती आहे, तर ओ ए बरोबर ओ बी बरोबर किती दिली आहे, आर. ही बाजू आपल्याला माहिती आहे, तर त्याचा आपल्याला उपयोग करता येईल. म्हणून आपण असा लंब नाही टाकायचा, आपण असा लंब टाकला समजा या बाजूवर, कारण ट्रायंगल आहे ना, ट्रायंगलचं कुठल्याही तीन बाजूंपैकी कुठल्याही बाजूवर लंब टाकला तर तो लंब म्हणजेच तो परपेंडिक्युलर म्हणजे त्याची हाईट किंवा उंची होते. आणि मग जी हाईट ज्याच्या लंब आहे ते म्हणजे बेस किंवा पाया असतो. तर अशा पद्धतीने समजा मी इथून ए मधून लंब टाकला इथे अशा पद्धतीने, तर त्याची उंची म्हणजे हाईट काय आहे ती आपल्याला इथे काढता येऊ शकते. आता एक्झॅक्टली इथे लंब होणार नाही, पण इथे असा लंब टाकलाय समजा आणि हा अँगल काहीतरी, कारण वर्तुळ केंद्र आहे ना हे, ह्या वर्तुळ केंद्राला ज्या वर्तुळ पाकळीसाठी जो थीटा लागतो म्हणजे तो काय असतो, केंद्र असतो ना, तो केंद्राच्या जवळचा अँगल असतो, केंद्राच्या जवळचा कोन, त्याला केंद्रीय कोन म्हणतात. तर तो सेंट्रल अँगल असतो इथला,
तर तो थीटा असं आपण म्हटलं की हा समजा थीटा आहे, तर तो वर्तुळ पाकळीसाठी पण लागणार आहे आपल्याला आणि ह्या ट्रायंगलसाठी पण आपण त्याचा उपयोग करू शकतो. कसा, तर हा अशा पद्धतीने ट्रायंगल झालाय. आपण इथे बघूया ते. तर इथे समजा असा लंब टाकला म्हणजे परपेंडिक्युलर टाकला, तर हा थीटा आहे आणि ही आर आहे. तर हा काय होणार, काटकोन त्रिकोण होईल. याला समजा आपण काहीतरी डी वगैरे असं नाव दिलं, तर ओ ए डी हा झाला काटकोन त्रिकोण. ओ ए डी हा काटकोन त्रिकोण आहे, कारण ट्रायंगल ओ ए डी मध्ये ए ओ डी सॉरी ए डी ओ हा काय आहे 90 डिग्री आहे. ट्रायंगल ओ ए डी मध्ये कोन ए डी ओ बरोबर काय झाला 90 डिग्री, म्हणजे काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे म्हटल्यावर साइन कॉस वगैरे ही गुणोत्तर आपण वापरू शकतो. आणि साइन कॉस गुणोत्तर वापरायचे असतील तर हा अँगल, ह्या अँगलचं गुणोत्तर थीटा, हे थीटा अँगल आहे ना, ह्याचं साइन गुणोत्तर करायचं झालं तर कसं येणार, समोरील बाजू अपॉन कर्ण. आता कर्ण कोणता आहे ह्याच्यातला, ओ आहे. इथे नीट बघितलं तर हा ओ आहे, हा कर्ण आहे. कुठल्या, ह्या ट्रायंगलसाठी, तो राईट अँगल ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलसाठी हायपोटेन्यूज कोणता आहे, ओ ए आहे. आणि समोरची बाजू थीटासाठी अपोजिट साइड कोणती आहे, तर एडी आहे. तर ह्याच्यात आपण समजा साइन गुणोत्तर काढायचं झालं, त्रिकोण ओ ए डी मध्ये एक अँगल 90 डिग्री आहे, म्हणजे आपण साइन कॉस वापरू शकतो. तर साइन थीटा, थीटाचं जर साइन गुणोत्तर काढायचं झालं तर समोरील बाजू छेद कर्ण, समोरील बाजू म्हणजे कुठली येणार, त्यासाठी ही एडी ही बाजू आणि ओ ए ओ हा कर्ण, म्हणजे एडी अपॉन ए ओ. पण एडीची लांबी माहिती नाही, तीच आपल्याला काढायची, कारण हाईट माहिती झालं तर आपल्याला 1/2 पाया गुणिले उंची असं त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येईल. ऍक्च्युली नंबर्स मध्ये येणार नाही, आपण सगळा फॉर्म्युला तयार करतोय. काय करायला लागणार आहे, वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला मायनस या ट्रायंगलचा फॉर्म्युला मायनस करायचा आहे, म्हणजे ते वर्तुळखंडाचा फॉर्म्युला तयार होणार आहे. एडी आपल्याला काढायचे, साइन थीटा इथे ठेवूया, एओ ची व्हॅल्यू काय आहे, आर आहे. तर एडी अपॉन आर. आता हा आर आपण इकडे नेला तर एडीची व्हॅल्यू येईल, म्हणून एडी बरोबर आर साइन थीटा. एडीची व्हॅल्यू का काढली, कारण एडी हा लंब आहे, लंब झाला म्हणजेच काय झाली, उंची झाली. म्हणजे ट्रायंगल एओडी मध्ये ही इथे लंब असल्यामुळे एडी ही काय झाली, ओ ए बी याची उंची झाली. मग एडी ही उंची झाली तर पाया कोणाला धरायचं असतं, त्रिकोणात तिन्ही बाजूने उंची आणि मग पाया वेगवेगळा येतो, ज्याला ज्या पायावर तुम्ही लंब टाकलाय तो पाया घ्यावा लागतो. मग तो पाया कोणता आहे, ओबी हा पाया आहे. म्हणजेच एडी ही हाईट झाली तर त्रिकोण ए ओ बी मध्ये, कारण त्याचाच आपल्याला काय लागणार आहे, क्षेत्रफळ लागणार आहे, एरिया लागणार आहे एओबीचा. तर त्रिकोण एओबी मध्ये क्षेत्रफळ काढण्यासाठी समजा आपण घेतलं तर पाया आपल्याला ओबी घेतला आपण, तर तो किती आहे, ओबी म्हणजे किती आहे, आर. कारण ओबी ही पण काय रेडियस आहे, त्रिज्या आर. आणि उंची आताच आपण काढली एडी, उंची एडी बरोबर किती, त्याची व्हॅल्यू आली आर साइन थीटा, आर साइन थीटा. आता जर त्रिकोण एओबीचं क्षेत्रफळ काढायचं असेल, कारण आपल्याला हे क्षेत्रफळ काढायचं आहे आणि या सगळ्या क्षेत्रफळातून हे मायनस करून टाकायचं, म्हणून त्याचं क्षेत्रफळ काढूया. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एओबी इज इक्वल टू पाया गुणिले उंची, म्हणजे 1/2 पाया गुणिले उंची. आता पाया आणि उंची काय आहेत ते आपण इथे लिहिलंय, पाया ओबी बरोबर आर, म्हणजे आर इंटू हे आर, हा 1/2 राहिला, बरोबर 1/2 इंटू आर साइन थीटा. म्हणजे काय मिळालं ते इथे लिहूया. आता आपण एरिया मिळाला सगळ्याचा, एरिया ऑफ ट्रायंगल एओबी. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एओबी बरोबर मिळालं 1/2 आर आणि आरचा स्क्वेअर होईल, आर स्क्वेअर साइन थीटा. 1/2 आर स्क्वेअर साइन थीटा, याला आपण समजा समीकरण 1 म्हणतो. तर एओबी म्हणजे कुठला एरिया मिळाला आपल्याला, हा एरिया मिळालाय. हा एरिया किती मिळाला, तर 1/2 आर स्क्वेअर साइन थीटा. आता हा कशातनं मायनस करायचा आहे, म्हणजे आपल्याला या वर्तुळखंडाचा एरिया मिळेल, तर वर्तुळ पाकळी ओ ए बी याच्या एरियातून मायनस करावा लागेल. तर त्याचा एरिया किती येतोय तो बघूया.
तर एरिया ऑफ वर्तुळ पाकळी कशी लिहितो आपण, सेंटर लिहितो ओ डॅश आणि मग कंस लिहितो AB. याचा एरिया किती येणार, या एबीचा ह्याचा एरिया वर्तुळ पाकळीचा काय फॉर्म्युला असतो, थीटा, कारण हा अँगल थीटा आहे ना इथला. सो थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आर कुठला आहे, आर हा आणि हा सेम आहे, हीच रेडियस आहे दोघांसाठी, त्यामुळे आर स्क्वेअर समीकरण 2 असं आपण म्हटलं. तर आता आपल्याला या वर्तुळ पाकळीच्या एरियातून हा मायनस केला की वर्तुळ खंडाचा आपल्याला एरिया तिथे मिळणार. आता पुढे आपण लिहिणार की ह्या वर्तुळ खंडाचा एरिया. तर थोडंसं मध्ये एक अक्षर देऊया शक्यतो, कारण काय होतं AB म्हणजे हा वर्तुळ खंड की हा उरलेला वर्तुळ खंड, त्याचं कन्फ्युजन व्हायला नको. त्यामुळे एक तर इथे तरी एक थर्ड लेटर द्यायचं, नाही तर इथे तरी. आता समजा एक्स दिलं म्हणजे बघायला बरं पडतं की AXB म्हणजे कन्फर्म कोणता येणार आहे, ह्या बाजूचा, आणि मग हा वर्तुळखंड असा येणार. कारण हा लघु वर्तुळखंड झाला, थीटा हा लघु कोन आहे ना, त्यामुळे लघु वर्तुळखंड झाला. हा लघु वर्तुळखंड झाला की उरलेला जो वर्तुळखंड आहे, कारण ही जीवाच आहे ना, या जीवेमुळे उरलेला जो तयार झालाय त्याला विशाल वर्तुळखंड म्हणतात. त्यामुळे उरलेला विशाल वर्तुळखंड आणि हा लघु वर्तुळखंड. आपण याच्या फॉर्म्युला काढणार आहोत. जर विशाल वर्तुळखंडाचा एरिया विचारला तर सर्कलमधनं लघु वर्तुळखंडाचा मायनस केला की विशाल वर्तुळखंडाचा येईल. जसं वर्तुळ पाकळीचं असतं तसंच हे वर्तुळखंडाचं पण. तर आपल्याला आता दोघांचे एरिया मिळाले. आता वर्तुळखंडाचा एरिया म्हणजे फक्त काय करायला लागेल, मायनस करायला लागेल. त्याला तो कुठला वर्तुळखंड हा कळावा म्हणून इथे आपण एक्स हा पॉईंट दिला. म्हणून वर्तुळखंड AXB चे क्षेत्रफळ बरोबर काय काय तयार होणार आहे, तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ मायनस त्रिकोणाचे क्षेत्रफळ. एरिया ऑफ OAXB असं म्हटलं तरी चालेल, कारण आता आपण एक्स हा पॉईंट इथे घातलाय ना, त्यामुळे एरिया ऑफ OAXB हा कंस झाला AXB मायनस एरिया ऑफ ट्रायंगल AOB बरोबर. हा किती आलाय, थीटा अपॉन 1 आणि 2 वरून थीटा अपॉन 360 मायनस सॉरी इंटू पाय आर स्क्वेअर मायनस 1/2 आर स्क्वेअर साइन थीटा. हा झाला फॉर्म्युला कशाचा, वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला झाला. थोडासा मोठा आहे, पण म्हटलं तसं एक 15 वेळा जरी तुम्ही वहीवर किंवा पाटीवर तो लिहून काढलात तोंडाने म्हटलं की हा तुमचा नीट पाठ होईल. ट्रिक काय आहे की वर्तुळखंडाचा एरिया कसा काढायचा की वर्तुळ पाकळीचा एरिया मायनस त्या ट्रायंगलचा एरिया, हे लक्षात ठेवा. म्हणजे मग हे पण लक्षात येईल, कारण वर्तुळ पाकळीचा एरिया आता पाठ झाला असेल सूत्र, त्यामुळे हे वापरता येईल. आणि हे काय 1/2 पाया गुणिले उंची आहे, त्यामुळे अशा पद्धतीने ह्याच्या पुढे जाऊन तुम्ही काय करू शकता, फार फार तर आर स्क्वेअर दोन्हीकडे कॉमन घेता येईल. तर तसं कॉमन घेऊन पण तो पण वापरू शकता की हे आर स्क्वेअर कॉमन आहे त्याने बाहेर काढलं. मग अनकॉमन काय राहिलं, थीटा पाय राहिलं इथे, थीटा पाय अपॉन 360 आणि मायनस इथे राहिलं 1/2 साइन थीटा. तोच आहे फॉर्म्युला, फक्त आर स्क्वेअर इथे कॉमन घेतोय. तर हा झाला वर्तुळखंड, कुठलाही लघु वर्तुळखंड असेल तर त्याच्या एरियाचा म्हणजे त्याचं क्षेत्रफळ काढण्याचा फॉर्म्युला आहे. सोपा आहे. तो दिसायला जरी असा मोठा असला तरी कन्सेप्ट काय त्याच्यात की या AOBचं या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वजा त्या ट्रायंगलचं क्षेत्रफळ केलं की आपल्याला वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ मिळतं. त्याच्यावरून आपण एक्झाम्पल्स बघणार.